त्यांची असणारी जी भूमिका आहे, अतिशय प्रामाणिक भावनेने ते त्या ठिकाणी काम करत आलेले आहेत. मग आता आमचे अधिकारी सांगत होते की नीरा देवधर, नीरा उजवा कालवा, टेंबू, म्हैसाळ, सांगोला शाखेमुळे आणि सांगोला उपसिंचन योजनेखाली सांगोला तालुका हा 100% बागायत होईल अशा प्रकारचं काम आम्ही सुरू केलंय. सगळ्यात महत्वाचं की राज्यामधला हा एकमेव तालुका हा पूर्णतः दुष्काळमुक्त होण्याचं काम आणि याचं भाग्य मला मिळणार आहे याचं मला मनस्थिती. खरं म्हणजे जयकुमारजींचा प्रचंड इच्छाशक्ती, माजी खासदार निंबाळकर साहेबांचा पाठपुरावा आणि शहाजी बापूंचं त्यासाठी असणारं समर्पित भावनेनं काम त्यामुळेच मित्र हे शक्य होणार आहे. विरोधकांना किती दिशाभूल करू द्या, आज आपलं सरकार, महायुती सरकार ज्या पद्धतीने काम करतंय. मला आता पत्रकार विचारत होते की सकाळी जो कोंबडा आवरल्यासारखा माणूस बोलत होता टीव्हीवर, त्यांनी काहीतरी भाष्य केलं की त्या बीडच्या प्रकरणामध्ये त्या खुनामागे आमच्या पक्ष जाता. तर मी सांगितलं मगाशी की राज्यामध्ये जी मनोरुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे, वेड्याचे इस्पितळ बांधावं लागतील अशी स्थिती आहे. इतक्या बेजबाबदार विधानं लोक जर करायला लागले आपल्या राजकीय प्रसिद्धी करता, हे अतिशय दुर्दैव आहे. राज्यामध्ये किती मोठी कामं झपाट्यानं काम झपाट. आणि म्हणून मी म्हटलं बापून माझं